कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे। 2 वर्षांच्या शिक्षेला कोकाटे सत्र न्यायालयामध्ये आव्हान देणार आहेत आणि या आव्हान याचिकेवरती दुपारी 3 नंतर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते। माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळणार की त्यांची आमदारकी जाणार याकडे लक्ष लागलंय। खोटी कागदपत्र देऊन शासनाच्या सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटेंना दोषी ठरवण्यात आलंय आणि या फसवणुकीप्रकरणी कोकाटेंना 50,000चा दंड आणि 2 वर्षांची शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, आज फैसला होणार आहे कोकाटेंच्या भवितव्याचा, काय अपडेट्स आहे? प्रज्ञा, साधारणतः 4 दिवसापूर्वी कोकाटे यांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं। नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 2 वर्षाची शिक्षा आणि त्याचबरोबर 50,000 रुपयाचा दंडही ठोठावला होता। यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते। त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ लागलेली आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपल्याला मिळालेल्या शिक्षेला ते आज आव्हान देणार आहेत। जी शिक्षा खालच्या कोर्टाने दिलेली आहे त्याला स्थगिती आणण्यासाठी ते आज सत्र न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतलेली आहे। आज साधारणतः 11 ते 12च्या सुमारास त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून आज सत्र न्यायालयामध्ये अपील अर्ज दाखल केला जाईल आणि शक्यता अशी आहे आज दुपारी 3 वाजल्यानंतर यावर सुनावणीची अपेक्षा देखील व्यक्त केली जाते। त्यामुळे आज दिवसभरामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। कोर्टामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतील याकडे लक्ष लागलंय। काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भातल्या निकालाची प्रत आज विधिमंडळ सचिवालयालाही मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या संदर्भात 2च दिवसात विधिमंडळ सचिवालयाकडून जागा रिक्तची अधिसूचना काढण्यात आली होती। मात्र मंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भात अद्यापही निकालाची प्रत मिळाली नसल्याचा दावा विधिमंडळ सचिवालयाकडून करण्यात आलाय। त्यामुळे आज विधिमंडळ सचिवालयाला निकालाची प्रत मिळण्याची शक्यता आहे। कोकाटेंवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे। मात्र कोर्टाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रत आपल्याकडे आलेली नाही। प्रत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।